तर रवींद्र चव्हाण यांच्यासोबत विकास कामांसंदर्भात भेट झाली आहे। आमची भेट ही गुप्त नव्हती तर खुलेआम होती। रवींद्र चव्हाण यांच्यासोबत झालेल्या भेटीवर ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक यांनी हे उत्तर दिलंय। दरम्यान वैभव नाईकांनी रवींद्र चव्हाणांची गुप्त भेट घेतल्याच्या चांगल्या चर्चा रंगल्या। नारायण राणेंना विचारल्याशिवाय कुठलाही निर्णय घेणार नसल्याचं रवींद्र चव्हाण यांनी म्हटलंय। वर्तमानपत्र आणि न्यूजवरती उलटसुलट अनेक गोष्टी सुरू आहेत, परंतु आपल्याला सर्वांना माहीत आहे आदरणीय नारायण राणे यांच्या नेतृत्वामध्ये आम्ही सर्वजण कोकणामध्ये काम करत असतो। त्यामुळे कोणताही लोकप्रतिनिधीला किंवा कोणत्याही नेत्याला जर भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करायचा असेल तर आम्ही बावनकुळे साहेब, त्याचबरोबर आदरणीय देवेंद्रजी आणि आदरणीय नारायण राणे साहेब यांना विचारल्याशिवाय करत नाही, असंच मी प्रत्येकाला सांगत असतो। रवींद्र चव्हाण यांनी काल दिलेलं स्टेटमेंट म्हणजे रवींद्र चव्हाण आणि नारायण राणे यांच्यामध्ये जी अंतर्गत धुसफूस आहे ती या निमित्ताने बाहेर आली। परंतु हा जो विषय आहे तो विकास कामासंदर्भातच असेल। निष्ठा आणि खरं तर हा दौरा एखाद्याची गुप्त भेट असेल तर ती काय सांगून होत नाही। ही खुलेआम रेस्ट हाऊसमध्ये शासकीय अधिकाऱ्यांच्या समवेत या ठिकाणी त्यांना भेटलो आणि त्यामुळे अशा बदनामीकारक बातम्या करून खरं तर तुम्हाला आता जनाधार कमी होत चालला आहे, तुमचं पितळ उघड पडलंय। परंतु आमच्यासारखे प्रामाणिक कार्यकर्ते, आमच्यासारखे प्रामाणिक शिवसैनिक करू शकत नाही, ही वस्तुस्थिती आहे।